हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की, सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। जय हिंद. ग्रीन FM 90.4 आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद प्रस्तुत कार्यक्रम बात मन की, सैनिक और परिवार की या कार्यक्रमात मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपला तिसरा एपिसोड आहे आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो, सांगली जिल्ह्याचं अभिमान वाटण्यासारखी व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. त्यांचं नाव आहे वेटरन विंग कमांडर प्रकाश नवले, शौर्य चक्र. He has been honored by the President of India with शौर्य चक्र. त्यांच्या अर्धांगिनी सौ अरुणा नवले मॅडम पण आपल्या बरोबर आहेत. सर, स्टुडिओमध्ये आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत आहे. सर, धन्यवाद. धन्यवाद. सर, हा कार्यक्रम उद्दिष्ट हेच आहे की आपल्याला सिव्हिलियनला, भारतीय सैनिक ह्याच्याबद्दल कल्पना नाहीये आणि आपल्या अनुभवातून आपण जे सांगू शकतो ते द करेक्ट प्रोसेस आहे, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळू शकते. माझा पहिला प्रश्न प्रकाश सर तुम्हाला आहे की तुमचं एअरफोर्स जॉईन करणं, त्याच्यापूर्वीचं आयुष्य आणि पहिल्या पोस्टिंग पर्यंतचा टेन्युअर तुम्ही सांगू शकाल काय? हो, मी विंग कमांडर प्रकाश धुळाप्पण्णा नवले, सांगली जिल्ह्यात एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला, अंकलखोप. माझे वडील आमदार होते आणि शेती करत होते. तुम्हाला एक सांगावंसं वाटतं, मला बिलकुलही इंग्लिश येत नव्हतं आणि अभ्यासात मी चांगला होतो. ज्यावेळेला ऍडव्हर्टाइजमेंट आली की सैनिक स्कूलमध्ये भरती घ्यायला लागलेत, मी अर्ज भरला आणि इंटरव्ह्यूला गेलो आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि परीक्षामध्ये मी पास झालो आणि 1961 साली मी सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये प्रवेश केला. त्या स्कूलमध्ये 61 पासून 68 पर्यंत मी तिथं राहिलो आणि 11वी झालो. त्यावेळेला मॅट्रिक परीक्षा असायची, आता 10वी आणि 12वी असायची, पण आमच्या वेळेला ती 11वी होती. आणि त्याच्यानंतर मी 10वीला एनडीएच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परीक्षेला बसलो आणि तिथं उत्तीर्ण झालो. ज्यावेळेला मी पासआउट झालो सैनिक स्कूलमध्ये, त्यावेळेला बेस्ट ऑलराऊंड कॅडेट स्टुडंट म्हणून मला गव्हर्नरचं, पी.व्ही. चेरियन गव्हर्नरचं गोल्ड मेडल मिळालं. अरे वा. आणि ते गोल्ड मेडल घेऊन मग मी एनडीएला भरती झालो. एनडीएमध्ये माझी 3 वर्ष होती. त्या 3 वर्षामध्ये मी जवळजवळ सगळे खेळ खेळलो आणि सगळ्यात माझा फेवरेट खेळ होता तो बास्केटबॉल होता आणि त्याच्यामध्ये मी अकॅडमीच्या टीममध्ये होतो. त्याच्याशिवाय हॉकीच्या सुद्धा मी त्या टीममध्ये होते. 2 गेममध्ये मी अकॅडमी प्लेअर म्हणून नावाजला गेलो तिथं. वा वा.
त्याच्यानंतर आमची तिथं तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्याची ट्रेनिंग दिली जाते. मी एअरफोर्समध्ये होतो. कॉमन जे आहे सिलेबस जो होता तो 4 टर्म, प्रत्येक टर्म 6 महिन्याचे असायचे. असे 2 वर्ष पहिलं सगळ्यांना सेम ट्रेनिंग दिलं जातं आणि पुढचं जे 1 वर्ष असतं ते त्या स्ट्रीममध्ये जाणाऱ्या मुलांना केलं जातं. म्हणजे नेव्हीची मुलं असतील ते नेव्हीचे ट्रेनिंगला जातील, एअरफोर्सची एअरफोर्सला जाणार आणि आर्मीची आर्मीला जाणार. आश्चर्य वाटेल, एनडीएमध्ये ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या मला नाही वाटत इंडियामध्ये कुठल्याही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये असतील. बरोबर आहे सर. प्राईड ऑफ इंडिया. इट इज अ प्राईड ऑफ इंडिया अँड इट इज द बेस्ट इन्स्टिट्यूशन इन द एशिया. ते झाल्यानंतर आमचा ज्यावेळा एअरफोर्सचं ट्रेनिंग होतं त्यावेळेला आम्हाला ग्लायडरचं ट्रेनिंग तिथं मिळायचं आणि आम्ही ग्लायडिंग करायचं. आम्हाला जवळजवळ 40 लॉन्चेस द्यायचं आणि त्याच्याशिवाय आम्हाला त्या 40 लॉन्चमध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते ग्लायडर आम्हाला स्वतः एकट्याला घेऊन जावं लागायचं. आमच्या बरोबर आम्हाला आमचा इन्स्ट्रक्टर नसायचा आणि एवढ्या 40 लॉन्चमध्ये एवढं सगळं फ्लाइंग शिकायचं. आणि ते ग्लायडर म्हणजे त्याला इंजिन नसतं, बिना इंजिनचं विमान असतं. ते फक्त आपण एक चक्कर मारू शकतो आणि त्याच्यानंतर आपण लँडिंग करू शकतो. आश्चर्य वाटेल तुम्हाला, कोर्समध्ये मी पहिला सोलो जाणारा कॅडेट होतो. ग्रेट. त्याच्यानंतर हे एनडीएचं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही एअरफोर्सच्या ट्रेनिंगसाठी, स्पेशलाइज ट्रेनिंगसाठी आम्हाला पाठवलं गेलं. त्याच्यामध्ये एअरफोर्स स्टेशन बिदरमध्ये आमचं बेसिक ट्रेनिंग असायचं. एअरफोर्स अकॅडमी डोंडिगलमध्ये आमचं इंटरमिडिएट ट्रेनिंग असायचं. कोणत्या वर्षी सर? हे वर्ष आहे की 1972 ते 1973. ओके. असे ट्रेनिंगचे आणि प्रत्येक स्टेज असायचं ते 6 महिन्याचं असायचं. जे बिदरमध्ये जे विमान मी चालवलं ते ST-2 होतं, हिंदुस्तान ट्रेनर. हे पिस्टन इंजिन एअरक्राफ्ट होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 35 तास फ्लाइंग करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला पहिल्या 7 तासानंतर ते विमान एकट्याने उडवायचं असतं. जर तुम्ही एकट्याने उडवलं नाही तर तुम्ही सस्पेंड, तुम्हाला फ्लाइंगच्या बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतर 6 महिने झाल्यानंतर आम्ही एअरफोर्स अकॅडमी डोंडिगलला गेलो होतो आणि तिथं आम्ही हावर्ड T-6G हे विमान चालवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे हावर्ड एअरक्राफ्ट होतं ते दुसऱ्या महायुद्धाचं विमान आहे. विमान अतिशय चांगलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 70 ते 80 तास फ्लाइंग करायला लागायचं. ते केल्यानंतरही जोपर्यंत तुम्ही सोलो जात नाही, म्हणजे एकटं चालवू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथून पासआउट होऊ शकत नाही. तर ते संपूर्ण ट्रेनिंग झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो एअरफोर्स स्टेशन हाकिमपेठ. तिथं ऍडव्हान्स ट्रेनिंग असायचं आणि त्या हाकिमपेठमध्ये आम्ही व्हॅम्पायर हे विमान चालवलं. अगेन व्हॅम्पायर सुद्धा हे दुसऱ्या महायुद्धातलं विमान आहे आणि ते सुद्धा आम्हाला जवळ 70 ते 80 तास फ्लाइंग केलं आणि त्याच्यानंतर ते पासआउट झाल्यानंतर आम्ही एअरफोर्समध्ये जॉईन झालो. आम्हाला कमिशन मिळालं. दिस इज ऍक्च्युली आम्ही 73 साली पासआउट होणार होतो डिसेंबरच्या, पण विमानं कमी होती, वेदर खराब होतं, त्यामुळं आमचं ट्रेनिंग आहे ते 9 फेब्रुवारीला संपलं आणि मग आम्हाला कमिशनिंग मिळालं. आणि त्याच्यामध्ये आम्ही एअरफोर्समध्ये जॉईन झालो आणि माझी पहिली ऍज अ पायलट ऑफिसर. आता पायलट ऑफिसर रँक नाही आहे, आता फ्लाइंग ऑफिसर आहे. ह्याचं कारण मध्ये आर्मी आणि नेव्हीचं ट्रेनिंग फक्त 1 वर्ष असायचं आणि आमचं ट्रेनिंग 1.5 वर्ष असायचं. त्यामुळं आम्हाला 6 महिन्याचा पगार मिळायचा नाही. त्यामुळे बहुतेक एअरफोर्सने हा इश्यू घेतला आणि आम्हालाही जरी आमचं ट्रेनिंग 1.5 वर्षाचं असलं तरी सुद्धा आमचे पगार हे 1 वर्षापासून द्यायचे असं ठरवलं. आणि त्याच्यानंतर मी पहिलं स्टेशन जे होतं ते एअरफोर्स स्टेशन जामनगरमध्ये होतं. तिथले अनुभव काय सर? म्हणजे पहिल्यांदा अंकलखोप ते जामनगर, हाऊ डू यू, काही अशा? मला एक सांगायचं आहे की एक साधारण मुलगा एका खेड्यातून, त्याला इंग्लिशचा गंध नाही, काही माहिती नाही, बाहेर तो सैनिक स्कूलला कशासाठी जातोय हे सुद्धा त्याला माहित नसतं आणि त्यावेळेला तो तिथं जातो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पहिल्यांदा सैनिक स्कूलला गेलो त्यावेळेला आमच्या घरी जेवण्यासाठी डायनिंग टेबल सुद्धा नव्हतं. खाली बसून जेवायचं. शाळेला जर जायचं असेल तर आमच्या पायात चप्पल सुद्धा नसायचे. जरी माझे वडील आमदार असले तरी सुद्धा पूर्वी एवढं इरिगेटेड लँड नसायचं, त्यामुळे इन्कम कमी असायचं. आणि तुम्हाला
एवढ्या फॅसिलिटीज तुमचे आई वडील देऊ शकत नव्हते. त्यामुळं जर माझ्यासारखा माणूस एवढं सगळं करून एअरफोर्समध्ये पायलट म्हणून जर जॉईन होत असेल तर आता प्रत्येक खेडोपाडी मी म्हणतो की तुम्हाला एअरफोर्स जायला काही अवघड नाही आहे. फक्त थोडासा जोमानं तुम्ही काम करा, अभ्यास करा, तुम्ही निश्चितच तुम्हाला एअरफोर्स, आर्मी, नेव्हीमध्ये भरती होण्याची संधी मिळेल. करेक्ट, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता आपण ब्रेक घेऊया. You are listening to 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सांगलीचं प्राईड ऑफ सांगली, वेटरन विंग कमांडर प्रकाश नवले शौर्य चक्र, हे अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या अंकल खोपच्या खेड्यातला मुलगा. म्हणून नेहमी सांगतो प्रत्येकाला की तुमचे आईवडील काय करतात, किती कमावतात, तुम्ही खेड्यातले आहात, शहरातले आहात, किती शिकलेले आहेत, किती कमावता, हे महत्वाचं नाहीये. जो माझ्या समोर पर्सनॅलिटी येणार आहे तिची पर्सनॅलिटी कशी आहे, ती योग्य असेल एअरफोर्ससाठी तर सिलेक्शन होतं. अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, पैसे देऊन सिलेक्शन होत नाही. एक गैरसमज पसरवला गेलेला आहे खेड्यांमध्ये मेनली. तर सर्व आईवडिलांना, मुलांना, मुलींना सांगतो, पैसे द्यायचे नाहीत. तुमच्या बलबुत्यावर, तुमच्या पोटेन्शियलवर, तुमच्या क्वालिटीवर तुम्ही सिलेक्ट होता. आता आपण वळूया सौ अरुणा नवले मॅडमकडे. मॅडम, तुमचं लग्नानंतर आयुष्य बदलतं. वीरांगना तुम्ही होता लग्नानंतर. मग लग्नाच्या आधी तुम्ही तुमचं आयुष्य ठरवलं होतं की मला लग्न करायचं तर एअरफोर्स ऑफिसरशीच करायचं, असं काही होतं का? हे देवाची इच्छा होती? आय डोंट नो, म्हणजे देवाची असणारच ही इच्छा. लग्नापूर्वी माझे वडील एक पोलीस ऑफिसर होते, तर त्याच्यामुळे मी पोलीस ऑफिसरची मुलगी म्हणून मला नेहमीच युनिफॉर्मबद्दल आदर होता. आणि 1971 सालची गोष्ट आहे, ज्या वेळेला आपल्याकडं युद्धाची स्थिती झाली होती, बांगलादेशच्या युद्धाची. त्यावेळेला मी पुण्याला होते आणि तिथं ब्लॅकआउटचे ट्रायल्स व्हायच्या. तर त्यावेळेला आणि आमच्या शाळेतल्या टीचर्स बाई पण खूप युद्धाबद्दल सांगायच्या. तर कळत न कळत माझ्या मनात सैनिकांबद्दल आणि या डिफेन्स फोर्सेसबद्दल आदर आणि एक प्रेमाची भावना निर्माण झाली. आणि एखाद्या वेळेला तीच भावना असेल की ज्या वेळेला मला यांचं स्थळ आलं आणि मी होकार दिला. मी म्हटलं मी स्वतः तर काय देशासाठी करू शकत नाही, आणि जर माझा होणारा पती देशासाठी करत असेल आणि सैन्यामध्ये जर असेल तर मला खूप आवडेल ते, आणि मग मी तुरंत होकार दिला. ऍक्च्युअली एअरफोर्स, आर्मी, नेव्हीनी आमच्या आयुष्याला अर्थ दिलाय मॅम. बरोबर. परंतु आमच्या अर्धांगिनी ज्या आहेत, तुम्ही वीरांगना, तुम्ही आमच्या आयुष्याला स्थैर्य दिले ना, त्याचं महत्व कमी होत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की तुमच्या भावना, तुमच्या वेदना, तुमचे कष्ट, तुमचे चॅलेंजेस ह्याच्याबद्दल जाणीव नाहीये कोणाला, आणि तो अपॉर्च्युनिटी मिळतच नाहीये. म्हणून आम्ही ह्या प्रोग्राम हेच आहे की तुमच्या अँगलमधून, तुमच्या अनुभवातून एअरफोर्स, आर्मी, नेव्ही कशी आहे किंवा सैनिक कसा असतो हे एक जाणीव करून द्यायची आहे सर्वांना आपल्याला. खरं तर पहिलं पोस्टिंग आमचं लग्न झाल्यानंतर बागडोगरा होतं. आणि ज्या वेळेला मी तिथं गेले तर त्यावेळेला मला थोडंसं 6 महिने सतत विचार असायचा की माझा नवरा फ्लाइंगला जातो, आज गेलेला संध्याकाळी परत येईल का नाही, ही भीती नेहमीच असायची. मग मी विचार केला की इथं 2 स्क्वॉड्रन आहेत आणि इथल्या स्क्वॉड्रनमधील जर एवढ्या 25-30 बायका माझ्यासारख्याच आहेत आणि मी जर हाच विचार करत राहिले तर हे योग्य नाही. म्हणून मी तो विचार मागे सारला. आणि मी म्हटलं की आता हे माझं लाईफ आहे आणि मी याला धैर्याने सामोरी जाणारच. आणि ज्या वेळेला हे टीडीवर जायचे तिथं टेम्पररी ड्युटीज असायच्या, आणि हे हेलिकॉप्टर पायलट असल्यामुळं 1-2 दिवसासाठी जायचे, पण कधी कधी 8-8, 10-10 दिवस अडकून पडायचे. मग अशा वेळेला ऍक्च्युली युनिटमधला प्रत्येक जण रोज एकटा ऑफिसर येऊन चौकशी करायचे की मॅडम तुम्हाला काय हवंय का नको आहे, आणि काय तुमच्या अडचणी असल्या तर आम्हाला सांगा. आम्ही दूर राहत होतो तर नाही, इथं राहू नका तुम्ही, प्लीज मेसमध्ये या, तिथं सगळ्या आम्ही तुमचं काळजी घेऊ शकू. म्हणजे मला असं वाटलं की मी घरापासून इतक्या लांब आली आहे, पण हे मला एक नवीन कुटुंब मिळालंय. क्या बात आहे, सही बात. आणि ही जी आपुलकी आणि प्रेम आहे हे फक्त मला वाटतं आर्म फोर्सेसमध्येच मिळू शकतं, की इतक्या वेगळ्या वेगळ्या जातीची, वेगळ्या वेगळ्या धर्माची, पूर्ण देशातून आलेली लोक एकजुटीनं एकत्र राहतात आणि इतक्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने राहतात. खूप खूप आश्चर्य वाटलं मला. ट्रू मॅम. ऍक्च्युली एखादं एअरफोर्स स्टेशन किंवा आर्मी स्टेशन म्हणजे भारताचं छोटं रूप आहे ना. हो.
आम्ही नेहमी म्हणतो की आमची जात भारतीय, आमचा धर्म भारतीय, आमचं कर्म भारताची, भारतीयांची सेवा करणं. ह्या उच्च विचाराने जेव्हा आम्ही काम करतो तर काम पण तसंच उच्च विचाराचं होत असं नाही, त्यात काही घडतं. बरोबर. कधीही वाटलं नाही की आपण कोणी गुजराती आहेत, बंगाली आहेत, काही नाही. फक्त आपण भारतीय आहोत आणि आपण एक आहोत आणि आपण एक कुटुंब आहोत, ही भावना सदैव राहिली. करेक्ट. तर अजून एक मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की अरुणा मॅडम ह्या उत्तम कवयित्री आहेत. तुमची एखादी कविता मला ऐकवावी. हो, ऐकवते. तर बऱ्याच वेळेला असं झालं होतं की ज्या ज्या वेळेला हे टीडीवर जायचे तर मनातल्या काही भावना होत्या त्या अशा शब्दावर समजावं. टीडी हा एक शब्द असा टेम्पररी ड्युटी म्हणतात. टेम्पररी ड्युटी म्हणजे माझी पोस्टिंग एका ठिकाणी झाली, समजा बागडोगरा यांची पोस्टिंग सरांची पहिली पोस्टिंग होती, पण तिथून तेजपूर म्हणा किंवा कुठेतरी कामासाठी हेलिकॉप्टर्स घेऊन जायचे असतील, टेम्पररी ड्युटी, इट्स नॉट परमनंट. जिथं पोस्टिंग असतं त्याला परमनंट ड्युटी असतं, स्टेशन असतं. टेम्पररी ड्युटी 1 आठवडा 1 महिना किंवा मग ते परत बेसला येतात. ते तर त्याला एक एक्सप्लेनेशन द्यावं वाटलं. कवितेचं नाव आहे कधी येशील परतून. किती वाट बघू मी आता, किती वाट बघू मी आता, कधी परतून येशील नाथा, कधी परतून येशील नाथा. तू सीमेवर उभा धाडसी, तू सीमेवर उभा धाडसी, निर्भयतेने लढतो देशासाठी, निर्भयतेने लढतो देशासाठी. सांज सकाळी मी दिवा लाविते, सांज सकाळी मी दिवा लाविते, प्रार्थना करते तुझसाठी, प्रार्थना करते तुझसाठी. धरती सेज चांदण पांघरून, धरती सेज चांदण पांघरून, दुर्गम पहाडी लपून बसणं, नाऊन वारा पावसाची तमा, प्राणांची बाजी लावून लढणं. मज कसले सणवारीचे अप्रूप, मज कसले सणवारीचे अप्रूप. दिवाळी दसरा उणी भासे, दिवाळी दसरा उणी भासे. दिसमासाचे डोंगर चढले, नयनी तुझी मूर्ती सदा दिसे, नयनी तुझी मूर्ती सदा दिसे. कोसळल्या सरीवर सरी, कोसळल्या सरीवर सरी, चिंब चिंब धरती भिजवणी, चिंब चिंब धरती भिजवणी. विरहधारा बरसती हृदयी, विरहधारा बरसती हृदयी. आठवांचा पूर वाहुनी, आठवांचा पूर वाहुनी. सांग कसा ग्रीष्माचा दाह सोसू, सांग कसा ग्रीष्माचा दाह सोसू. शिशिराची झळ लागे छळू, शिशिराची झळ लागे छळू. ऋतुपरती निघाले सारे, ऋतुपरती निघाले सारे. तुझविन भासे सारे सुने सुने, तुझविन भासे सारे सुने सुने. सांग मला, सांग मला हे झुळझुळणारे वारे, सांग मला हे झुळझुळणारे वारे. निरोप माझा देतील का, निरोप माझा देतील का. लुकलुकणाऱ्या चांदण्या, लुकलुकणाऱ्या चांदण्या. तुझी खुशाली मज सांगतील का, तुझी खुशाली मज सांगतील का. वा वा वा, बहुत बढिया मॅम. काय धन्यवाद. सगळ्या वीरांगणांच्या भावना यात आहेत मॅम, सगळ्या. आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो, यू आर रिप्रेझेंटिंग देम मॅम. आता आपण थोडा ब्रेक घेऊया. यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहोत सांगलीचे प्राईड विंग कमांडर, वेटरन विंग कमांडर प्रकाश नवले आणि सौ अरुणा नवले यांच्या अनुभवातून भारतीय सैनिक हा विचार कशा प्रकाश पडतो त्याच्यावर. आपण प्रकाश नवले सरांकडे वळूया. सर, आम्ही फार उत्सुक आहोत सर. तुमचं शौर्यचक्र जे तुम्हाला मिळालं ते त्याच्याबद्दलची ते सायटेशन किंवा ते काय तुम्ही असं आउटस्टँडिंग काम केलं की भारताला वाटलं की प्रेसिडेंटना वाटलं की ह्यांना शौर्यचक्राने गौरवान्वित करायला पाहिजे. आम्हाला फार अभिमान वाटतो तुमचा. माझी पोस्टिंग बागडोगऱ्याला होती. मी हेलिकॉप्टर फ्लाइंग करत होतो आणि आम्ही टेम्पररी ड्युटीसाठी कलाईकुंडा हे स्टेशन आहे बंगालमध्ये, त्या खरगपूर जवळ आहे ते. तिथं आम्ही जायचो आणि महिना, 2 महिने, 3 महिने तिथं राहायचो आणि परत यायचो. तिथं आमचं काम असं होतं की जे फायटर विमानं आहेत ते हवेतून ग्राउंडवर फायर करण्यासाठी किंवा फायरिंग करण्यासाठी त्यांच्याकडे रेंजेस असायचे. पण इथं
ते एअर टू एअर फायरिंग करायचे आणि त्याचं प्रॅक्टिस करायचे. तर ते कुठं करायचे? ते बंगालच्या उपसागरावर ते करायचे. एक विमान हंटर असायचं, त्याच्या पाठीमागं टार्गेट हे बांधलं गेलं असायचं. त्या टार्गेट सकट ते विमान उडायचं आणि त्याच्या पाठीमागं आपले जे फायटर स्क्वॉड्रन्स आहेत ते पण टेम्पररी ड्युटीवर तिथं यायचे आणि ते अरबी समुद्रावर जायचे आणि ते फायरिंग प्रॅक्टिस करायचे. त्या टार्गेटवर ते कमीत कमी 25-30 गोळ्या ते फायर करायचे आणि ते परत यायचं. आमचं काम काय होतं की तिथं आम्ही लँड करून एका सिग्नल त्यांचं ऐकत बसायचं, त्यांचं संभाषण ऐकत बसायचं आणि त्या संभाषणावरून जर कुठल्या पायलटला काहीतरी फायरिंग करताना किंवा फ्लाईंग करताना काही प्रॉब्लेम आले आणि त्यांनी इजेक्ट केलं, समुद्रावर त्यांनी इजेक्ट केलं, तर आमचं काम होतं की आम्ही टेक ऑफ करणार आणि त्या पायलटला तिथनं उचलून घेऊन येणार. हे आमचं काम होतं. सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन असं त्याला म्हणतात. तर आम्ही ते करायचं. पण फॉर्च्युनेटली माझ्या टेन्युअरमध्ये असं काही घडलं नाही आहे. कारण का, हे जे पायलट आहेत हे जवळजवळ 15,000 ते 20,000 फुटावर फायरिंग करायचे आणि जर काय झालंच तर ते समुद्र तटापर्यंत ग्लाईड करत येऊ शकायचे आपलं विमान घेऊन आणि जवळच्या जवळ जितकं जवळ येईल समुद्र किनाऱ्यावर तिथं येऊन ते बहुतेक इजेक्ट केले. तर आम्हाला तेवढं सोपं जायचं. हे आमचं काम होतं. आम्ही कलायकोंडामध्येच होतो त्यावेळेला बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ आलं आणि तिथं जी वादळ येतात ती अतिशय भयंकर आणि पुष्कळचा नाश करून जातात. तर त्यावेळेला गुनुपूर म्हणून एक गाव आहे जे जवळजवळ 100 मैल आहे आपल्या भुवनेश्वर पासून. त्या चक्रीवादळामध्ये ढगफुटीचा एक प्रसंग आला आणि तिथं मोठा पाऊस झाला आणि हे गुणपूर आहे ते जवळजवळ निम्म गाव रात्रीच्या रात्री वाहून गेलं. त्यामुळं तिथं भरपूर हानी झाली. तर मी ज्यावेळेला कलायकोंडाला होतो त्यावेळेला मला मेसेज आला की आम्हाला भुवनेश्वरला जायला पाहिजे म्हणून. आम्ही लगेच तयार झालो आणि भुवनेश्वरला गेलो. ज्या दिवशी आम्ही तिथं गेलो त्याच दिवशी चीफ मिनिस्टरना गुणपूरला जायचं होतं, पण वेदर हवामान इतकं खराब होतं तर आम्हाला त्या हवामानामध्ये जाणं असंभव होतं. त्यामुळं आम्ही प्रयत्न केले पण आम्ही जाऊ शकलो नाही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला. जरी पाऊस पडत होता, व्हिजिबिलिटी कमी होते, काही दिसत नव्हतं, तरी सुद्धा काही ना काहीतरी करून आम्ही गुणपूरला पोहोचलो. ज्यावेळेला वरून बघितलं त्यावेळी हेलिपॅड होतं. त्या हेलिपॅडच्या बाजूला जवळजवळ 1,500-2,000 माणसं गोळा झाली होती. जनरली हे जे आहे हे प्रत्येक गावामध्ये असं होतं, कारण आम्ही प्रत्येक गावात ज्यावेळेला जातो त्यावेळेला पुष्कळ वेळा पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उतरत असतं. त्यामुळं क्युरिओसिटी असते या लोकांची हेलिकॉप्टर कसं आहे हे बघण्याची. तर आम्ही ते इन्स्पेक्शन केलं आणि तिथं आम्ही लँड केलं. जसं आम्ही लँड केलं, स्विच ऑफ केलं, रोटर वरचा आहे तो थांबवला आणि मी बाहेर आलो. जनरली पायलटचं काम असतं की तुमच्याबरोबर जो व्हीआयपी आहे त्याला त्याचे जो बेल्ट असतो तो काढायचा आणि त्याला बाहेर काढायचं, असं त्याचं काम असतं. म्हणून मी बाहेर उतरलो आणि आपले जेथले चीफ मिनिस्टर होते JB पटनायक त्यांना मी खाली उतरण्याचा मदत केली. ते बाहेर आले आणि ज्यावेळेला बाहेर आले त्यावेळेला एक काही तरुण मंडळी होती, मुलं होती, त्यांनी त्यांच्या विरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात केली. अरे बाप. ज्यावेळेला त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली त्यापैकी मला वाटतं एखादं दुसऱ्यांनी हेलिकॉप्टरवर दगडफेक करायला सुरुवात केली आणि जवळजवळ त्या दगडांचा त्या हेलिकॉप्टरवर पाऊसच पडला असं म्हणायला काय हरकत नाही. पण आम्ही इतके नशिबाद होतो की आमच्या डोक्याला किंवा आणि कोणाला ते दगड लागले नाहीत. जवळजवळ 20-25 मूळ तिथली माणसं होती, त्यांनी आम्हाला उचललं. त्यांना आम्हाला काही हार्म करायचं नव्हतं, पण त्यांना आम्हाला सुखरूप जागी पोचवायचं होतं. म्हणून त्यांनी आम्हाला उचलून जवळ 15-20 फुटावर तिकडे घेऊन गेले आणि आम्ही तिथं हे केलं. ज्यावेळेला मी पाठीमागून बघितलं त्यावेळेला तर चीफ मिनिस्टरच्या पाठीमागं बघा तुम्ही जवळजवळ 1,500-2,000 माणसं होती आणि अक्षरशः चीफ मिनिस्टरचे सर्व कपडे काढले होते. अरे बापरे. आणि त्याला कुठं जायचं आणि काय करायचं सिरियस हे त्यांना समजत नव्हतं. बरोबर. तर आता जरी काय असलं तरी ही माझी ड्युटी नव्हती, तरी पण मी तिथंच गेलो. चीफ मिनिस्टरला हात धरला आणि आम्ही दोघे जण पळायला लागलो. आमच्या पाठीमागे जवळजवळ 1,500-2,000 माणसं होती. बाजूलाच एक पोलीस स्टेशन होतं, छोटं पोलीस स्टेशन होतं. मला वाटतं 1 किंवा 2 खोल्या असतील
आणि वरांड्यामध्ये त्यांनी एक स्टोर रूम केलं. ते पोलीस स्टेशन बंद होतं. आता ते चीफ मिनिस्टर कुठं न्यायचा हा मला मोठा प्रश्न होता. मग मी काय केलं की ते त्यांना स्टोर रूम मध्ये घातलं. पण माझ्याकडे लॉकिंग डिव्हाइस काय नव्हतं, त्यामुळे फक्त कडी कोंडा घातला आणि तिथं पण ह्या लोकांनी येऊन ते संपूर्ण तोडलं आणि त्यांना बाहेर काढलं. आता त्याच्यानंतर त्यांना कुठं जायचं हा मोठा प्रश्न पडला. मलाही प्रश्न पडला की त्यांना कुठं लपवायचं. तर एका पोलीसवाल्याला मी विचारलं, त्याच्याच बाजूला आणखीन एकच रूमचं तिथं तुरुंग होता, सेल टाईप. तर त्याला विचारलं की भाई इथं या बिल्डिंगची किल्ली आहे का तुझ्याकडं? तर तो म्हणला हो साहेब माझ्याकडे आहे. मग ते चीफ मिनिस्टरला मी घेतलं. मी त्या एक रूम मध्ये त्याला गेट वगैरे सगळं होतं. त्या चीफ मिनिस्टरला मी आत घातलं, गेटला कुलूप लावलं, आणखीन किल्ली आत टाकली आणि अशा प्रकारे त्या चीफ मिनिस्टर तरी आता सेफ झाले. म्हणून मी मागे वळून हेलिकॉप्टर बघितले की त्याची दशा काय आहे. तर जे हे खेड्यातले लोक असतात त्यांना विमानाची दारं कशी उघडायची, कारण त्याचं मेकॅनिझम वेगळं असतं. त्यामुळं ते कशी उघडायची त्यांना येत नव्हतं. त्यामुळं ते काठी घेऊन ते असं तोडून उघडायचा प्रयत्न करत होतं. ते तोडून उघडायचा प्रयत्न का करत होते तर ज्यावेळी आम्ही ह्याला रेस्क्यू ऑपरेशनशी जातो, फ्लड रिलीफसाठी जातो, तर आम्ही काही काही गोष्टी घेऊन जातो. जसं की आपलं सॉल्ट आहे, कॅन्डल आहे, तुमच्या काड्याची पिट्या आहेत वगैरे, अशा काही गोष्टी आम्ही घेऊन जातो. आणि त्याची काय कॅरिंग कॅपॅसिटी हेलिकॉप्टरची जास्त नाहीये. छोटं विमान होतं, ते हेलिकॉप्टर होतं. तर त्यांना जाऊन पटकन पहिल्यांदा सगळे दरवाजे उघडले आणि त्यांना काय त्यातनं घ्यायचं आहे ते घेऊन जायला सांगितलं. ते घेतलं, सगळं मोकळं झालं. पण काय एक क्युरिओसिटी असते मुलांची किंवा माणसांची, यायचं, ह्याला हात लावा, त्याला थोडंसं धक्का द्या, त्याला हे करा, ते असं चाललं. कोणतरी येतो म्हणतो की मला ह्याची किल्ली द्या, चीफ मिनिस्टर इथनं जायला नाही पाहिजे आणि तुम्ही पण जायला नाही पाहिजे, तुम्ही किल्ली घ्या. तर आम्ही म्हणायचो बाबा तुला चालवायला येत असलं तर घेऊन जा. आणि काय ते नुसतं बटन दाबून चालू होत नाही. जसं तुमची गाडी असते, कार असते, त्याच्यासाठी जवळजवळ 25 ते 30 गोष्टी चालू करायच्या असतात, 25 ते 30 गोष्टी चेक करायच्या असतात, त्याच्यानंतर ते चालू होत. तुला जर येत असले तर घेऊन जा. चेतक हेलिकॉप्टर पुष्कळाने बघितलं असेलच, पण ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी म्हणजे पुढं संपूर्ण काच आहे, आम्ही त्याला पर्स्पेक्स म्हणतो. ते संपूर्ण काचेचं स्ट्रक्चर असतं आणि मध्ये 2-3 बार असतात. तर त्या काचेचं काही राहिलं नव्हतं. सगळं दगडफेक करून म्हणजे सगळं तोडलं होतं. आणि असं वाटत होतं की हे दुसऱ्या महायुद्धाचं विमान आहे आणि ते कुठेतरी बॉम्बिंग करून आलेलं आहे किंवा काहीतरी, आणि त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्याचं डॅमेज असं झालेलं आहे. अशा परिस्थितीचं ते विमान झालं होतं. त्याच्यात सगळ्यात वाईट म्हणण्यापेक्षा अनफॉर्च्युनेट गोष्ट पायलटसाठी अशी आहे की त्याचं इंजिन बाहेर आहे. त्याचं इंजिन मेटॅलिक, त्याच्यावर कव्हर नाही आहे किंवा काय नाही. इट इज ओपन टू एअर, ओपन टू स्काय, अशा टाईपचं आहे. आणि काय आहे की एवढी दगडफेक झाल्यावर मला एकच भीती होती की एखादा जरी दगड कुठल्या तरी पाईपलाईनवर लागला असेल, हायड्रॉलिक असेल, फ्युएल असेल, किंवा तुमचं आणि नॉर्मल ऑइल पाईपलाईन आहे किंवा तुमचं इलेक्ट्रिकचे कनेक्शन जे आहे तिकडं, तर त्यांना जर काहीतरी इजा झाली असेल किंवा त्यांना काहीतरी बिघाड झाला तर मी काहीतरी प्रयत्न चालू करायचा वगैरे प्रयत्न केला तर डेफिनेटली त्याला आग लागणार. त्यामुळं फारच रिस्की होतं. अगदी रोटर्स पण हो, सगळंच बाहेर आहे, त्याला काहीच नाही. म्हणजे कोणीही ते डॅमेज करू शकतं, अशा टाईपचं ते एअरक्राफ्ट. मग तिथंच एक हॉस्पिटल छोटं होतं. आता शेवटी काय आहे, आपल्याला एकदा पायलट झालं तर सगळी कामं करायला लागतात. त्यामुळं तिथला एक झाडू घेतला. त्यांना सांगितलं मला एक झाडू द्या, आतलं विमान आहे, ते सगळं झाडू करून आतली दगडं, काचा वगैरे सगळ्या काढल्या. आणि म्हटलं आता काय करायचं. प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनंतर चीफ मिनिस्टरची एक चिठ्ठी यायची मला. आणि जसं लहान मुलं म्हणतात की आई मला भूक लागली आहे असं वगैरे, अशा टाईपची त्यांची एक चिठ्ठी यायची की पायलट मला जायचं आहे. आता पायलट जायचं आहे ठीक आहे, पण एवढी सगळी मंडळी इथं आजूबाजूला बसलेली आहेत, त्यांना चुकवून जायचं, एखाद्याने काहीतरी घोळ केला, काहीतरी प्रॉब्लेम केला तर डेंजरस आहे. मास मेंटॅलिटी असते. एक मॉब मेंटॅलिटी अशी झालेली होती. बापरे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात धोक्याचं काम आहे की ते इंजिनला काही झालं का नाही हे माझं बघण्याचं कारण होतं. आणि दुसरं होतं, एक पाठीमागे एक व्हर्टिकल स्टेबिलायझर म्हणून एक असतो हेलिकॉप्टरच्या, एक आडवा आणि एक उभा असे पट्ट्या असतात.
त्या पट्ट्यामध्ये जो उभा पट्टा होता तो लोकांनी हलवून तो लोंबकळतच होता. त्यामुळं त्याचा म्हणजे फ्लाइंगवर जास्त काही इफेक्ट झाला नसता, थोडंसं अवघड झालं असतं फ्लाइंग करायला, पण इम्पॉसिबल नव्हतं. आता काय करायचं, चीफ मिनिस्टरला जायचं आहे, आम्हाला तर एवढी सगळी लोक आहेत, 1-2 तास आम्ही काढले तसेच, आता काय करायचं वगैरे विचार वगैरे करत. त्याच्यानंतर थोडं जेवणाचं टाइम झालं, त्यामुळे थोडीशी माणसं तिथनं पांगली झाली, तिथनं गेली. आणि आता काय करायचा हा प्रश्न झाल्यानंतर मी म्हटलं, माझा एक को पायलट होता, त्या को पायलटला सांगितलं की एक आपण आयडिया करूया, कमीत कमी चीफ मिनिस्टरला उचलून हितनं हेलिकॉप्टर 1 किलोमीटर जरी आपण गेलो तर त्या 1 किलोमीटर अंतरावर मग कुठल्या तर रोडवर आपण लँड करूया, कुठली गाडी येईल त्या गाडीत त्यांना बसूया, ट्रकमध्ये बसूया, बसमध्ये बसूया, जे व्हेकल आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये बसूया, त्यांचं ते जाऊया आणि आपण बघू काय करायचं त्याच्यानंतर. हा एक आमचा प्लॅन ठरला. पण हितनं जायचं कसं हा मोठा प्रश्न होता. जायचं कसं एवढा मोठा प्रश्न म्हणजे काय, एवढी सगळी माणसं, एवढं सगळं आहे, आणि त्याच्याशिवाय हे हेलिकॉप्टर व्हीआयपीला घेऊन जायचं हे सगळ्यात अवघड होतं. कारण का, जर ह्या 1 किलोमीटर जर असा कुठला इन्सिडेंट झाला आणि ते त्या ऍक्सिडेंटमध्ये मेले म्हणा किंवा आणि काय झालं किंवा त्यांना इजा झाली तर तो फास त्यांना न लागता माझ्या गळ्यात बसणार होता. रिस्क फार मोठी होती. पण तरी पण म्हटलं ठीक आहे, बघूया काय होतंय ते. तर मी चीफ माझ्या को पायलटला सांगितलं की मी ते हेलिकॉप्टर सिंगल पायलट चालवायला परवानगी नाहीये, त्याला 2 पायलट लागतात. तरी पण बघा, माझी सर्व्हिस काही जास्त नव्हती, माझी बहुतेक 6-7 वर्षाची सर्व्हिस असेल. त्या सर्व्हिसमध्ये मी असे डिसिजन घेतो जो आमचा चीफ पण घेऊ शकत नाही. तर त्यावेळी मी असे डिसिजन घेतले. त्याला सांगितलं की मी स्वतः एकटा पायलट घेऊन हे विमान चालवतो, एकच चक्कर मारतो वरती, व्हेरी रिस्की, एकच चक्कर वरती मारतो, मी लँड करतो आणि लँड केल्यानंतर जर माझं इंजिन चालू असेल आणि रोटर्स रोटेट करत असतील तर तुझं काम हे आहे की चीफ मिनिस्टरला घेऊन हेलिकॉप्टरमध्ये यायचं. तर जनरली काय असतं, तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, हेलिकॉप्टर ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस सगळ्यांची नजर हेलिकॉप्टरवर असते, पाठीमागं काय चाललंय त्यांना माहित नसतं. तर तो फायदा घेऊन मी त्या चीफ मिनिस्टरना ते पायलटला घेऊन येताना बघितलं. मी म्हटलं जर 1 मिनिटामध्ये जर कुठली पाईपलाईन तुटली नाही, बाकी काही नाही झालं तर निदान मी इथनं उचून जरी मी 200-300 यार्ड लांब गेलो आणि तिथं चीफ मिनिस्टरला सोडलं तरी सुद्धा काय हरकत नाही. म्हणून मी ते चालू केलं आणि ज्यावेळा ते येताना दिसले त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं, मी को पायलटला सांगितलं, त्यांनी नमस्कार करायचा नाही, टाइम वेस्ट करायचा नाही, काय नाही, अक्षरशः त्यांना उचलायचं आणि आत टाकायचं. बरोबर. कारण त्यांनी जर टाइम वेस्ट केला आणि त्या लोकांनी दगडफेक किंवा काय केली तर अतिशय अवघड होणार आहे. म्हणून त्यांनी पटकन त्यांना घातलं आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड वी गॉट एअरबॉर्न. ओ माय गॉड, व्हेरी रिस्की. नाव इट्स व्हेरी रिस्की. वाय आय एम टेलिंग यू दिस, की ज्यावेळेला रोटर रोटेट करतात वरचे आणि टेल रोटर रोटेट करतो त्यावेळी एखाद्या जरी माणसाने तिथे एखादी काठी फेकली, रोटरवर फेकली किंवा दगड फेकले तर ते जर रोटर तुमचं डॅमेज झालं तर ते हेलिकॉप्टर वॉबल होतं, म्हणजे वर खाली मागं पुढं असं व्हायला सुरुवात होतं. कारण ते पंखे बॅलन्स ह्याच्यामध्ये फिरत नाहीत, त्यामुळे ते होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्ही करेक्ट करायला लागला, तुम्ही काहीतरी करायला लागला तर एक चान्स असतो की ते हेलिकॉप्टर उलटं येऊ शकतं. आणि ते उलटं झालं की यू कॅन इमॅजिन की जवळजवळ 1000-1500 माणसं जर बाजूला उभा राहिली असतील तर एकही माणूस जगला नसता. हे सगळ्यात म्हणजे रिस्की जे आहे. बाकी मला काय वाटलं नाही, फ्लाइंगचं वाटलं नाही, काय नाही वाटलं. जर त्याच्यामध्ये पुष्कळ कठीणाई आल्या तरी सुद्धा हे सगळ्यात जे क्रिटिकल जो भाग होता तो हा होता. पण फॉर्च्युनेटली आपण म्हणतो ना की जो बोल्ड डिसिजन घेतो त्याला देव सुद्धा मदतीला येतो. तर त्या पद्धतीनं मी त्यांना लगेच घेतलं आणि तिथं पाऊस पडायचा,
सगळं पाणी आत यायचं, हेलिकॉप्टरमध्ये आत पाणी यायचं. आमच्याकडे जे मॅप्स होते आधी, आता कसं आहे, आता जीपीएस वगैरे आहे, त्या जीपीएस मध्ये तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला मॅप वगैरे काय लागत नाही आजकाल. पूर्वी आम्ही त्या मॅपवर बोट असं हलवत आम्ही एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचो. ते मॅप्स पण तुमचे भिजले होते, सगळं काय म्हणजे जवळजवळ नसल्यासारखं सगळं होतं. आणि हे सगळं करून आम्ही त्यांना सुखरूप भुवनेश्वरला घेऊन आलो. तिथं लँड केलं तर दुसऱ्या दिवशी ईस्टर्न एअर कमांडचे बॉस त्यावेळेला एव्हीएम कत्रे होते आणि त्यांना मी पुष्कळ हेलिकॉप्टर पायलट असल्यानं त्यांना आम्ही पुष्कळ फिरवलं होतं, त्यामुळे माझी पर्सनल ओळख होती त्यांच्याकडं. ते आले आणि त्यांनी विचारलं की काय झालं, तर मी सांगितलं की असं आहे. त्यांनी हेलिकॉप्टर बघितलं, तर ते हेलिकॉप्टर बघितल्यावर खरंच ते आश्चर्य झाले की असलं विमान तू कसं काय चालवत आणलास. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक विमान हेलिकॉप्टर जे मशीन उडतं त्या मशीनला जरी छोटं जरी काहीतरी प्रॉब्लेम आला असला तर तुम्हाला जे आमचे एव्हिएशन इंजिनियर्स असतात ते तुम्हाला ते विमान क्लिअर करत नाहीत आणि तुम्हाला ते विमान उडवायला परवानगीच नसते. बरोबर. तर ह्या हेलिकॉप्टरमध्ये काय सरळ नव्हतंच, सगळंच खराब झालेलं होतं. आणि ह्या 5-6 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एवढी बोल्ड डिसिजन घ्यायची, जरी कोण मला विचारलं तर माझं मी बघून घेईन. आणि अशा विमानातनं त्यांना आणायचं म्हणजे अतिशय, खरं बघायला गेलं तर शहाण्या माणसानं तो मूर्खच माणूस असावा असं त्याला वाटावं की असं त्यानं कसं काय केलं म्हणून. तर हे करून मी त्यांना घेऊन आलो. आता ते म्हणाले मला की नवले, आता हे विमान जर मीडियानं बघितलं, पेपरनी वगैरे फोटो घेतले वगैरे, तर त्याची पब्लिसिटी अतिशय वाईट होईल. त्याच्यापेक्षा तू काय कर, सकाळी लवकर उठून हे विमान घे आणि कलायकुंडाला घेऊन जा. तर मी 5 ते 6 वर्षाच्या सर्व्हिसचा यंगस्टर आणि मी एका एअर मार्शलवर बोलतोय आणि त्याला म्हणतोय मी, सर आतापर्यंत आपण भरपूर चांगलं काम केलं, इथनं पुढे जर जाताना कुठल्या दुसऱ्या कारणासाठी जरी काही प्रॉब्लेम आला तर तुमचं आणि माझं आयुष्य संपल्यासारखं आहे. आता तुम्ही ठरवा आपण काय करायचं आहे. मी तर हे हेलिकॉप्टरला हात लावणार नाही, दुसरा कोण लावत असेल तर तुम्ही खुशाल घेऊन जाऊ दे, मला त्याचं ऑब्जेक्शन नाही. एवढं केलं तर त्यांनी काय केलं, संध्याकाळच्या वेळी 1-2 मोठी विमानं, पॅकेट होतं त्यावेळी, ते पॅकेट 2 पॅकेट्स बोलवले आणि त्याच्यामध्ये हे हेलिकॉप्टर डिस्मॅन्टल केलं आणि BRD म्हणजे बेस रिपेअर डेपोला पाठवून दिलं. हा माझा शौर्य चक्राचा कार्यक्रम. कमाल आहे सर, कमाल आहे. भरपूर ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत, भरपूर गप्पा मारण्यासारखं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आज आपण इथं थांबूया, पुढच्या पार्टमध्ये आपण ही मुलाखत कंटिन्यू करूया. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सर्व श्रोत्यांना शुभेच्छा. धन्यवाद.